नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवारचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर निफ्टीने आज 21,350 वरती क्लोजिंग दिली आहे। तर आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोन्ही साईडच्या मूवमेंट बघायला मिळाल्या। सकाळी मार्केटमध्ये आपल्याला एक अपसाईडची मूवमेंट बघायला मिळाली, त्याच्यानंतर मार्केटने आपल्याला डाऊन साईडची मूवमेंट दाखवली आणि लास्टला मार्केट परत एकदा अपसाईडला गेलं। म्हणजे आज मार्केटमध्ये आपल्याला परत एकदा व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली। तर या वर्षाचे काही दिवस बाकी आहेत, त्याच्यामुळे मार्केटमध्ये अशा प्रकारचे मूवमेंट आपल्याला बघायला मिळणार। प्रीमियममध्ये आपल्याला जबरदस्त स्पाइक बघायला मिळणार आहे, तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं। त्याच्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक ट्रेड करायचे आहेत। आपण जे सकाळी सेन्सेक्स आणि बँक निफ्टीचे ट्रेड घेतले होते ते ट्रेड तुम्हाला कसे वाटले आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही किती प्रॉफिट बनवलं नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता। तर आता आपण मंगळवारचं निफ्टीचं अनालिसिस स्टार्ट करूया। तर सोमवारी किस्मतची सुट्टी असल्यामुळे मार्केट बंद असणार आहे। तर मंगळवारसाठी 21,400 हा निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे। या रेजिस्टन्सच्या वरती जर निफ्टी फ्लॅट ओपन ट्रेड करेल, निफ्टीची क्लोजिंग काय 21,350 वरती आहे, त्याच्यामुळे जर निफ्टी फ्लॅट ओपन 21,400 लेवल क्रॉस करेल अपसाईडला तर आपण 21,400 वरती कॉलचा ट्रेड घेणार आहोत। टार्गेट जे आपले असतील ते 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला मंगळवारी निफ्टीमध्ये बघायला मिळतील। तर मंगळवारी आपण जो ऑप्शन बाय करू आपला ऍट द मनी आणि इन द मनीचा ऑप्शन आपण मंगळवारी बाय करणार आहोत। इकडे आपला जो स्टॉप लॉस असणार आहे तो 20-25 पॉईंटचा आपण चार्टवरती स्टॉप लॉस लावू आणि कमीत कमी आपण 50 पॉईंटचा चार्टवरती टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू। तर 21,400 हा एक रेजिस्टन्स आहे, कारण एक्झॅक्टली या रेजिस्टन्सच्या आसपासून आपल्याला मार्केटमध्ये फॉल बघायला मिळाला होता। त्याच्यामुळे या लेवलच्या वरती प्रॉपरली निफ्टीला क्लोजिंग करू द्या, त्याच्यानंतर आपल्याला कॉलसाठी जायचं आहे। फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे। एक्झॅक्टली या ट्रेंड लाईन वरती निफ्टीने आज सपोर्ट घेतला, त्याच्यामुळे चान्सेस आहेत की निफ्टी या ट्रेंड लाईनवरून सपोर्ट घेऊ शकते। जर या ट्रेंड लाईनवरून निफ्टीने सपोर्ट घेतला तर परत एकदा आपल्याला या ट्रेंड लाईनवरती एक कॉलचा ट्रेड मिळू शकतो। टार्गेट्स आपले असतील ते 21,400 पर्यंतचे आपल्याला टार्गेट्स मिळतील। 21,400 नंतर 21,450 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये मिळतील। त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंगमध्ये पुढचा ट्रेड थोडासा रिस्की राहू शकतो। जोपर्यंत निफ्टी 21,230च्या वरती असेल, हा जो स्विंग आहे लास्टचा, या स्विंगच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत पुढचा ट्रेड स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये रिस्की राहू शकतो। कारण तुम्ही जर निफ्टीमध्ये इकडे निफ्टी ओपन झाली, जर निफ्टीमध्ये तुम्ही पुढचा ट्रेड घेतला तर मार्केट शार्पली या लेवलवरून सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल अशा प्रकारची जर कॅन्डल दाखवली तर तुम्हाला पुटमध्ये जबरदस्त लॉस होऊ शकतो। त्याच्यामुळे पर्टिक्युलर लेवलच्या खाली मार्केटला जाऊन द्या। हा एक लेवल आहे की या लेवलच्या खाली जर निफ्टी गेली तर चान्सेस आहेत की आपल्याला इथून 50 ते 100 पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही या लेवलसाठी वेट करू शकता। या लेवलच्या खाली जर निफ्टी ट्रेड करायला लागेल तर तुम्ही पुढसाठी जाऊ शकता। अदरवाइज तुम्ही हा जो ट्रेंड लाईन या ट्रेंड लाईनवरती जर निफ्टी सपोर्ट घेईल तर आपल्या इकडे डब्ल्यू पॅटर्न अशा प्रकारचा फॉर्मेशन बघायला मिळू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही हे ट्रेंड लाईन पण ड्रॉ करून ठेवू शकता। तर फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे क्लिअरली डिस्कस केला। मंगळवारी जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टी 21,000च्या वरती सस्टेन होते की नाही हे बघणं गरजेचं असेल। 21,000च्या वरती किंवा 21,400च्या खाली जर निफ्टी इकडे कुठे ओपन झाली आणि 21,400ची लेवल जर प्रॉपरली पहिल्या कॅन्डलनं जर ब्रेक केली आणि त्याच्यावरती जर निफ्टीने ग्रीन कॅन्डल क्लोज केली तर चान्सेस आहेत की निफ्टी आपल्याला 21,500चे सकाळीच लेवल टच करताना दिसू शकते। त्याच्यामुळे 21,400 हा लेवल खूप महत्त्वाचा असणार आहे। 21,400च्या खाली निफ्टी ओपन होऊन 21,400 लेवल जर अपसाईडला क्रॉस करेल, प्रॉपरली जर ग्रीन कॅन्डल क्लोज करेल तर आपण तिकडे कॉलचा विचार करू। गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी याच लेवलवर रेजिस्टन्स खाताना दिसेल तर आपण या रेजिस्टन्सवरती पुढचा पण ट्रेड ट्राय करू शकतो। टार्गेट जे आपल्याला मिळतील ते एक्झॅक्टली या ट्रेंड लाईन पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील। पण हा जो झोन आहे हा झोन थोडासा रिस्की असू शकतो, कारण डाऊन साईडला क्लोजिंग पॉईंट पण आहे। क्लोजिंग पॉईंट हा एक सपोर्टचं पण काम करतो। त्याच्यामुळे जर निफ्टी इथे ओपन झाली तर चान्सेस आहे की निफ्टी इथून अशा प्रकारे सपोर्ट घेऊन अपसाईडला जाऊ शकते। त्याच्यामुळे पुढचा ट्रेड ज्या लोकांना म्हणजे वाटेल किंवा पुढचा ट्रेड इकडे बनू शकतो त्या लोकांनीच इकडे पुढचा ट्रेड ट्राय करा। जी लोक सेफ ट्रेडिंग करतात म्हणजे सेफली ट्रेड करण्याचा प्लॅन करतात त्या लोकांनी थोडंसं इकडे वेट केलं तर चालू शकतं। कारण जर मार्केटने सपोर्ट घेतला तर सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला अशी जर कॅन्डल बघायला मिळाली तर डेफिनेटली पुटमध्ये आपले स्टॉप लॉस तिकडे जबरदस्त हंट होतील। त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकता। हा जर तुम्हाला इकडे जर प्रॉपरली जर एखादी बेरिश कॅन्डल जर मिळाली तर डेफिनेटली आपण तिकडे रिस्क घेऊ शकतो। त्या बेरिश कॅन्डलचा जो हाय असेल त्या हायला स्टॉप लॉस लावून आपण तिकडे काय करू शकतो, एक पुढचा ट्रेड ट्राय करू शकतो। तर हे बघणं गरजेचं आहे, या लेवलवरती मार्केट कोणत्या प्रकारची कॅन्डलस्टिक बनवते हे बघून आपल्याला तिकडे ट्रेड घेणं गरजेचं असेल। गॅप अप ओपनिंग जर 21,400च्या वरती जर निफ्टी ओपन झाली आणि 21,400ला सपोर्ट बनवून जर निफ्टी अपसाईडला जाईल, कारण हा जो रेजिस्टन्स आहे तो निफ्टीसाठी मंगळवारी सपोर्टचं काम करू शकतो। त्याच्यामुळे 21,400च्या वरती जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर क्लिअरली आपण कॉलसाठी जाऊ। 21,500 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील। त्याच्यामुळे निफ्टीमध्ये मंगळवारी ओपनिंग कुठे होते ते बघणं गरजेचं असेल। जर ओपनिंग जर 100-150 पॉईंटपेक्षा जर मोठी ओपनिंग झाली, ऑलमोस्ट जर 21,500च्या आसपास किंवा 21,450च्या आसपासची ओपनिंग जर झाली तर त्या कंडिशनमध्ये निफ्टीमध्ये मूवमेंट कोणत्या साईडची येते हे बघणं गरजेचं असेल। म्हणजे जर निफ्टी ओपन होऊन सरळ वरती जाईल तर वरच्या साईडला 21,500 हा एक रेजिस्टन्स आहे। त्याच्यामुळे या रेजिस्टन्सवरती आपल्याला बघायचं की मार्केटमध्ये कोणत्या साईडची मोमेंटम होते किंवा या रेजिस्टन्सवरती आपल्याला कॅन्डलस्टिक बघायची आहे ती कोणत्या प्रकारची कॅन्डलस्टिक बनते। जर आपल्याकडे बेरिश कॅन्डलस्टिक जर निफ्टी दाखवत असेल तर क्लिअरली आपण तिकडे काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत। त्याच्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्सवरती मार्केटचे कॅन्डलस्टिक ओळखायला शिका आणि त्याच्यावरती तुम्ही जर ट्रेड आयडेंटिफाय केले तर चान्सेस आहे की तुम्ही तिकडे प्रॉफिट बनवू शकता। तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला। मंगळवारी जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली 21,230
हा जो सपोर्ट आहे या सपोर्टला जर निफ्टीने ब्रेक केला तरच आपण तिकडे पुढसाठी जाणार आहोत. अदरवाईज जर निफ्टी या ट्रेंड लाईन वरती ओपन झाली तर चान्सेस आहे की निफ्टी या ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेऊन अशा प्रकारे आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते. त्याच्यामुळे पुढचा ट्रेड तुम्हाला कधी घ्यायचा आहे 21,230 च्या खाली स्पेशली गॅप डाऊन ओपनिंग मध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज 21,230 च्या वरती आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळाली तर बुलिश कॅन्डलस्टिक बघून आपण तिकडे कॉलचा ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो. या कंडिशनमध्ये 21,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळू शकतात. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा मंगळवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बघू की बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये पण आपण डेफिनेटली बँक निफ्टीने थोडंसं निराश केलं असेल कारण आपण 27,800 खाली बँक निफ्टी जर जाईल तर आपण इकडे पुढचा ट्रेड घेणार होतो असं आपण डिस्कशन केलं होतं. पण मॉर्निंगमध्ये आपण इकडे पुढचा आपण ट्रेड ट्राय केला होता, पण त्याच्यामध्ये आपल्याला 20 पॉईंट मिळाले. त्यानंतर आपण तो ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. का केला तर कॅन्डलस्टिक मित्रांनो इकडे ओळखायला शिका. जर तुम्हाला कॅन्डलस्टिक ओळखायला आल्या तुम्ही करेक्टली तुमची चुकीची एंट्री आहे त्याच्यामधून पण तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकता. इमोशनली जर तुम्ही ट्रेड हा होल्ड केला असता तर नक्कीच तुम्हाला डेफिनेटली जबरदस्त लॉस झाला असता. त्याच्यामुळे एखादा आपण ट्रेड घेतला, फॉर एक्झाम्पल आपण डिस्कशन केलं होतं की 27,800 च्या खाली मार्केट जर गेलं तर आपण पुढसाठी जाऊ. तर क्लिअरली मार्केटनं ब्रेकडाऊन डाऊन साईडला दिला, त्याच्यानंतर रिटेस्ट करून मार्केट डाऊन साईडला पण येत होतं. प्रॉपरली आपली लेवल एंट्री बसली होती. पण इकडे आपल्याला परत एकदा एक स्ट्रॉंग बुलिश कॅनल बघायला मिळाली. त्याच्यामुळे आपण तो ट्रेड एक्झिट मारला आणि याच हा जो मोमेंट आला या मोमेंटच्या वेळेस आपण काय केलं होतं सेन्सेक्सचा आपण ट्रेड तुम्हाला दिला होता. तर त्या ट्रेडने जबरदस्त 4x आपल्याला प्रॉफिट तिकडे बनवून दिलं. तर अशा प्रकारे आज आपण मॉर्निंगमध्येच 2 ट्रेड आपण सक्सेसफुली प्लॅन केले होते. त्याच्यानंतर आपण कोणताच ट्रेड प्लॅन केला नव्हता कारण माझं इंटेन्शन होतं की आपण जे मॉर्निंगमध्ये आपण जे प्रॉफिट बनवले ते आपल्याला दिवस अखेर लॉसमध्ये कन्वर्ट करायचं नव्हतं. या इंटेन्शनमुळे मी तुम्हाला दुपारनंतर म्हणजे 10:30-11 नंतर तुम्हाला कोणताच ट्रेड प्रोव्हाइड केला नाही. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला हा एक चॅनल बघायला मिळतोय, हा एक ट्रेंडलाईनचा चॅनल बघायला मिळतो. एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरती बँक निफ्टीने 3 वेळा रेजिस्टन्स खाल्लेला आहे. त्याच्यामुळे हा एक व्हॅलिड ट्रेंडलाईन आपण म्हणू शकतो. मंगळवारी जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली 27,491 वरती झालेली आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी इथे ओपन झाली आणि हा ट्रेंडलाईनचा बँक निफ्टीने प्रॉपरली ब्रेक केला. क्लिअरली आपण या ट्रेंडलाईनच्या वरती कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 47,900 ते 48,070 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 48,070 वरून एक्झॅक्टली हा एक रेजिस्टन्स आहे. ऑलरेडी हा एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्स वरती जर तुम्ही बघितलं कॅन्डलस्टिक मित्रांनो तुम्हाला जर ओळखायला शिकाल तर नक्कीच तुम्ही तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. कधी कधी मार्केट आपल्याला चकवा देऊ शकतो, त्यावेळेस आपला काय होईल स्टॉप लॉस हिट होईल. पण ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली प्रॉपर ट्रेड एक्झिक्यूट करू तर नक्कीच आपल्याला तिकडे चांगला रिवॉर्ड मिळू शकतो. रँडमली ट्रेड करण्यापेक्षा आपण जर सपोर्ट रेजिस्टन्स वरती ट्रेड करू तर आपली ॲक्युरेसी तिकडे वाढू शकते. तर ह्या गोष्टी मित्रांनो थोड्याशा ऑब्झर्व करायला शिका, नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर आपण या ट्रेंडलाईनच्या वरती काय करणार आहोत कॉलचा ट्रेड घेणार आहोत. तर मंगळवारी आपण जो ऑप्शन बाय करू बँक निफ्टीचा तो आपला ऍट द मनी किंवा इन द मनीचा जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू आणि चार्टवरती आपल्याला कम से कम 150 पॉईंट टार्गेट घ्यायचं आहे आणि 50 पॉईंट आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर फ्लॅट ओपनिंगचा आपण अपसाईडला प्लॅनिंग डिस्कस केला. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी डाऊन साईडला येईल तर डाऊन साईडला काही लोक या लोच्या खाली म्हणजे 27,400 खाली पुढसाठी जातील. पण तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर 27,300 वरती आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतो. या सपोर्टवरून आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग आलेली बघायला मिळाली आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं बँक निफ्टी आजच्या लोचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला दाखवू शकतं आणि 27,300 वरती सपोर्ट घेऊन एक जबरदस्त अपसाईडची मुवमेंट दाखवू शकतो. त्याच्यामुळे 27,300 हा एक सपोर्ट आहे. या सपोर्टवरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळाली तर बुलिश कॅन्डलस्टिकवरती आपण काय करणार आहोत कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स जे आपले असतील ते 27,600 आपला फर्स्ट टार्गेट असेल म्हणजे या ट्रेंडलाईनच्या आसपासचा असेल. हा ट्रेंडलाईनचा ब्रेक बँक निफ्टीने केला तर नक्कीच आपल्याला 27,800 ते 48,000 पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंगमध्ये 27,300 हा जो सपोर्ट असणार आहे तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. 27,300 ची लेवल बँक निफ्टीने प्रॉपरली डाऊन साईडला ब्रेक केली तर आपण तिकडे काय करणार आहोत पुढसाठी जाणार आहोत. टार्गेट जे आपले असतील ते 27,000 आपला फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800 आपला नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर हा आपला क्लिअरली फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये छोटीशी गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे या ट्रेंडलाईनच्या आसपासची गॅप अप ओपनिंग झाली आणि या ट्रेंडलाईनच्या वरती बँक निफ्टी ट्रेड करू लागेल तर क्लिअरली आपण कॉलसाठी जाऊ. इव्हन जर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती ओपन झाली गॅप ओपन तर आपल्याला बघायचं की बँक निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती सपोर्ट घेते या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येते. जर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनचा सपोर्ट बनून अपसाईडला जाताना दिसेल तर आपण क्लिअरली पहिल्या कॅनलच्या हाय वरती काय करू शकतो कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा इकडे जर ग्रीन कॅनल जर बनली तर आपण त्या ग्रीन कॅनलच्या वरतीच कॉलसाठी जाऊ. पण पहिली कॅनल जर बँक निफ्टी या रेंजच्या आतमध्ये क्लोज करेल, हा जो ट्रेंडलाईन या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये क्लोज करेल, थोडंसं वेट करायला लागेल कारण चान्सेस आहेत की बँक निफ्टी डाऊन साईडला या लेवलपर्यंत येताना दिसू शकते. त्याच्यामुळे आपल्या इकडे पुढचा पण ट्रेड घ्यायचा नाहीये कारण हा जो क्लोजिंग पॉईंट आहे तो एक सपोर्ट बनू शकतो. तर क्लोजिंग पॉईंटवर सपोर्ट घेतला तर तुमचा पुटमध्ये पण स्टॉप लॉस हंट होऊ शकतो. त्याच्यामुळे इकडे रिस्क घेऊ नका, प्रॉपर लेवलचा वेट करा. लेवलवरती मार्केट आपले आलं तर तिकडे तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. आरामात बसायचं आहे. आपली जी लेवल असते त्या लेवलवरती मार्केट येईपर्यंत आपल्याला आरामात बसायचं आहे. लेवलवरती आल्यावरती मार्केट कशा प्रकारे बिहेव करते किंवा मुवमेंट करते ते बघायचं आणि कॅन्डलस्टिक कोणती बनते हे बघून आपल्याला तिकडे ट्रेड घ्यायचा आहे. अशा सिंपल गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर गॅप अप ओपनिंगमध्ये हा ट्रेंडलाईन खूप महत्त्वाचा असेल. या ट्रेंडलाईनच्या वरती आपण क्लिअरली कॉलसाठी जाऊ. टार्गेट जे आपले असतील ते 48,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. बँक निफ्टीमध्ये जर मोठी गॅप अप ओपनिंग झाली म्हणजे काय बँक निफ्टीची क्लोजिंग 27,500 च्या आसपास ऑलमोस्ट ओपनिंग क्लोजिंग झाली आहे.
बँक निफ्टीने जर इथून 350 पॉईंट किंवा 400 पॉईंटच्या आसपासची ओपनिंग दिली तर अपसाईडला आपल्याला 48,070च्या आसपास रेजिस्टन्स आहे, जिथून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला होता. त्याच्यामुळे ओपनिंग झाल्यावरती बँक निफ्टी कुठे पळते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग होऊन जर बँक निफ्टी सरळ वरती जाईल, तो वरच्या साईडला हा रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सवरती बँक निफ्टीला येऊ द्या. या रेजिस्टन्सवरती जर बँक निफ्टी आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक दाखवेल तर आपण तिकडे काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. तर हा लेवल खूप महत्त्वाचा असेल, स्पेशली मोठ्या गॅप ऑफ ओपनिंग मध्ये. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये जर मंगळवारी गॅपडाऊन ओपनिंग झाली, गॅपडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली जर 27,300 खाली ओपनिंग झाली आणि जर बँक निफ्टी 27,300 लेवल प्रॉपर्ली जर ब्रेक करेल तर 27,300 खाली आपल्याला काय करायचं, पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. टार्गेट जे आपले असतील ते 27,000 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800 आपलं नेक्स्ट टार्गेट आपण डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये घेऊ शकतो. तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ वरती आली म्हणजे ओपनिंग होऊन सरळ बँक निफ्टी वरती जाऊ लागेल. तर या ट्रेंडलाईनवरती बँक निफ्टीला येऊ द्या. या ट्रेंडलाईनवरती बँक निफ्टी आपल्याला फॉल करताना दिसेल तर या ट्रेंडलाईनचा यूज करून आपण इकडे काय करू, पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. आणि या ट्रेंडलाईनला बँक निफ्टी प्रॉपर्ली ब्रेक करेल तर या ट्रेंडलाईनच्या वरती आपण काय करू, कॉल ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर मार्केट कुठे जाते हे बघणं गरजेचं आहे. जर ओपनिंग नंतर सपोर्टच्या आसपास येताना दिसेल तर आपल्याला ते सपोर्ट घेताना जर बँक निफ्टी दिसली तर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. सपोर्ट जर ब्रेक करताना दिसत असेल तर आपण प्रॉपर कॅन्डलचा वेट करून तिकडे पुढसाठी एंट्री बनवण्यास स्टार्ट करू. हा आपला गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅपडाऊन ओपनिंग जर बँक निफ्टीची 27,300 खाली जर झाली तर क्लिअरली मी 27,300 खाली पुढचा स्टेट प्लॅन करणार आहे. टार्गेट जी माझी असेल 27,000 तर माझा फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 46,800 तर माझं नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर हा आपला बँक निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून